नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी मध्यरात्रीच का साजरी केली जाते हे पाहणार आहोत. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 16 ऑगस्ट रोजी देशभरात जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्णाचा जन्म पवित्र मानला जातो. या दिवशी अनेक घराघरात, मंदिरात 12 वाजता श्रीकृष्णाची बालमूर्ती पाळण्यात ठेवून मनोभावे पूजा केली जाते. विष्णूचा 8वा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला. भगवान श्रीकृष्ण हे जन्माआधीच अनेक सिद्धींनी संपन्न होते. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी एक आख्यायिका सांगितली जाते. कंसाने आपली बहीण देवकी हिचा विवाह वासुदेवाशी करून दिला. या विवाहानंतर तिला रथात बसून निरोप देत होता. त्यावेळी एक आकाशवाणी झाली. देवकीच्या 8व्या मुलाच्या हातून कंसाचा वध होईल. त्यानंतर घाबरलेल्या कंसाने वसुदेव आणि देवकीला तुरुंगात टाकले. त्यानंतर कंसाने देवकीच्या एक करून 6 मुलांचा वध केला. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कंसाने वसुदेव आणि देवकीला डांबलेल्या तुरुंगाची सर्व कुलपे तुटून पडली. या दरम्यान सर्व सैनिक गाढ झोपले होते. या रात्री आभाळ दाट ढगांनी झाकले होते. जोरदार पाऊस पडू लागला. विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो चंद्रवंशी होता. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण हा चंद्रवंशी होता. श्रीकृष्णाचे पूर्वज चंद्रदेव होते आणि बुध चंद्राचे पुत्र होते. या कारणास्तव श्रीकृष्णाने चंद्रवंशात जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली. ज्योतिषांच्या मते रोहिणी ही चंद्राची प्रिय पत्नी आणि नक्षत्र आहे, ज्यामुळे श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला. त्यावेळी अष्टमी तिथीला जन्म घेण्यामागे हे अनेक कारणे आहेत. अष्टमी तिथी हे शक्तीचे प्रतीक आहे. या शक्तीमुळे भगवान विष्णू संपूर्ण विश्व चालवत होते. तर श्रीकृष्ण शक्तिशाली, आत्मकेंद्रित आणि परब्रह्म आहेत, म्हणून त्यांचा जन्म अष्टमीला झाला असे म्हणतात. रात्री चंद्र उगवला की त्यांचा जन्म झाला. यावेळी त्यांचे सर्व पूर्वजही उपस्थित होते, अशी ही कथा सांगितली जाते. कंसाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने मध्यरात्रीची निवड केली, जेणेकरून त्यांचे वडील त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवू शकतील. म्हणून जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा सर्व तुरुंगाचे दार उघडले. सैनिक गाढ झोपले होते. त्यामुळे वडील वासुदेव गोकुळात सुखरूप पोहोचू शकले. तुरुंगात असलेल्या पत्नीकडे परत आले. या कारणामुळे भारतात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मध्यरात्री साजरा केला जातो.